नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर मी प्रियांका अगदी मनापासून स्वागत करते आहे। कसे आहात? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो एकदम मोटिवेशनल व्हिडिओ आहे। किचनशी रिलेटेड किंवा व्लॉग असं काहीच नाही आहे। भले मी तुम्हाला किचनमध्ये दिसत असेल, पण आज संपूर्ण दिवसभर तुम्हाला फक्त मी काम करताना दिसणार आहे। थोडाफार वेळ मी माझ्यासाठी काढलेला आहे। तर आपल्या आपल्या व्हिडिओचं जे टायटल आहे, थंबनेल आहे, त्या बघून तुमच्या लक्षात आलंच असेल। तर बघा, सुरुवातीलाच मी सांगितलेलं आहे की आपण स्वतःचं महत्त्व कसं वाढवायचं। तर हे सगळे पॉईंट्स मी आजच्या या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे। पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा असाल तर आठवणीने प्लीज चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही व्हिडिओज पाहता पण चॅनल सबस्क्राईब करत नाही, इवन व्हिडिओला लाईकसुद्धा करत नाही। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा। तर चला आता पुढे बोलूया। बघा, आजचा काळ असा आहे की प्रत्येकाचं महत्त्व पटवून देणं गरजेचं आहे, कारण हे 21वे शतक आहे। आधीचा काळ वेगळा होता, आताचा वेगळा आहे। तर सुरुवात आपण आपल्यापासून करावं। हाऊसवाईफ ही अशी व्यक्ती असते की जी सगळं हँडल करते, पण तरीही ती मागे असते। का? तर फिनान्शियली ती इंडिपेंडंट नसते म्हणून। फक्त फिनान्शियली इंडिपेंडंट असलो की तेव्हाच आपलं महत्त्व वाढतं, हा गैरसमज आहे। पण याचा अर्थ असं नाही की मग मी कधी काही कमवणारच नाही। तर नाही, आपल्याला फिनान्शियली इंडिपेंडंट पण व्हायचं आहे, पण त्याआधी आपल्याला स्वतःचं महत्त्व जे आहे ते स्वतःच्या नजरेत वाढवणं खूप जास्त गरजेचं आहे। आता स्वतःचं महत्त्व स्वतःला पटवून देणं, स्वतःच्या नजरेत वाढवणं ते म्हणजे कसं? तर बघा, सगळ्यात आधी तर आपण की मी जर आज मला स्वयंपाक करायचाच आहे, किंवा मग एकही दिवस असं जात नाही भरपूर बायकांचा की जे एक काम घरातलं राहू देतील आणि आधी स्वतःला पाहतील। भरपूर बायका मी अशा बघितल्या आहेत की ज्या नाही, माझ्या मुलाची शाळा आहे, नाही मग यांच्यामुळे यांचं ऑफिस आहे, मला यांचा डबा द्यायचा आहे, यांचं हे करायचं आहे, त्यांचं ते करायचं आहे, यांचं करण्यामध्ये आपण आपलं करायचं राहून जातो, आपल्यासाठी जगायचं राहून जातं। तर आधी आपण आपलं महत्त्व पटवायला शिका। खरं सांगायचं झालं तर आपण गेल्यानंतर ना काही उरत नाही, म्हणजे पोकळी निर्माण होते, पण कोणाचा वेळ कोणासाठी थांबत नाही, कोणाचं काही बिघडत नाही। 8 दिवस, 15 दिवस, महिना, वर्ष, आपोआप सगळ्यांची जी लाईफ आहे ती सुरू राहते, कारण वेळ थांबलेली नसते। आणि निसर्गाचा नियम आहे, परिवर्तन हा आपल्याला ॲक्सेप्ट करावाच लागतो, तो कसाही असू दे मग, कारण आपण तिथे काहीच करू शकत नाही। म्हणून माझ्या विना माझं घर माझं किचन, आपल्या किचनवर आपला ताबा असतो, पण माझ्या विना ते होणारच नाही, हा गैरसमज आहे। त्याच्या आधी महत्त्व पटवणं आणि हे माझी गरज आहे तिथे, किंवा माझ्याशिवाय ते होणारच नाही, हा अहंकार झाला। या दोघांमध्ये फरक आहे, तर गलत करू नका तुम्ही इथे। तर कसं असतं, आपण आधी स्वतःला समजून घेतलं पाहिजे की मला काय हवं आहे। स्वतःकडे लक्ष द्यायला शिका, स्वतःवर प्रेम करायला शिका। आणि सगळ्यात मोठी गोष्ट सांगायची झाली इथे, तर स्वतःचं महत्त्व वाढायचं असेल ना, तर प्रत्येक नात्यामध्ये तुम्ही लिमिट आखायला शिका। तर लिमिट आखणं म्हणजे काय? तर मर्यादेपर्यंतच नातं ठेवा, कुठल्याही नात्याला जवळीक करू नका। एवढ्या आयुष्यभराच्या स्ट्रगलिंगमध्ये मी तरी एवढं खूप शिकली की कुठलंच नातं हे सर्वस्वी नसतं। आईबाबांचं झालं ते वेगळं, नवरा बायकोच्या नात्यातही आपण लिमिट ठेवायला पाहिजे। मी ठेवलेली आहे, पण मी असं नाही म्हणत, तुमचं प्रत्येकाचं तत्त्व एक वेगळं असतं। माझ्या आयुष्यातले माझे काही तत्त्व आहेत, त्या तत्त्वानुसार मी वागण्याचा प्रयत्न करते। मी फक्त आमचं नवरा बायकोचं नाही, तर फ्रेंड सर्कल म्हणा, कुठे तरी मी लिमिट ठेवलेले आहेत। आता कसं असतं, मी लिमिट याच्यासाठी ठेवते कारण काही व्यक्ती आयुष्यात असे असतात की जे आपल्याला सतत हर्ट करत असतात, म्हणजे निगेटिव्ह माइंड, म्हणजे त्या व्यक्तीच्या जवळ गेल्यानंतर आपल्याला निगेटिव्हपणा जाणवतो। याचा अर्थ असं नाही की माझ्या नवऱ्यामुळे मला निगेटिव्हिटी जाणवते, असं नाही। मी जस्ट एन एक्झाम्पल देते आहे। त्या व्यक्तींमध्ये आपले फ्रेंड्स असू शकतात, माहेरचे असू शकतात, सासरचे असू शकतात, म्हणून मी फक्त लिमिटपुरता त्या व्यक्तींच्या संगतीत राहते, अथवा मी त्यांच्या आहारी जात नाही। काय होऊन जातं बऱ्याचदा, एकदा ती व्यक्ती, आणि माझा म्हणजे काय माहिती चुकीचं आहे हे, की एखादी व्यक्ती जर मनात उतरली तर पुन्हा त्या व्यक्तीला माझ्या मनात जागा नसते, हे चुकीचं आहे वास्तविक। कारण आयुष्य एकदाच मिळतं, एकदाच गेल्यानंतर आपल्याला कोणी दिसत नाही, आपणही कोणाला दिसत नाही या जगातनं गेल्यानंतर। तर माफ करून द्यायचं, मी माफ करते, माझा तो प्रश्न नाही आहे, मी माफ करून देते, पण हे पण माइंडमध्ये फिट ठेवते की ही व्यक्ती आपल्याबरोबर अशी वागली तर त्याच्या जास्त आहारी जायचं नाही। अबोला धरणं ही चुकीची गोष्ट आहे। अबोला पण नाही धरायचा, पण मर्यादेपुरतंच वागायचं। नाती ही मर्यादेतच जपायची असतात।
तरच आपल्याला सुखशांती मिळते आणि आपलं महत्त्व आपल्याला पटतं की नाही. जेव्हा तुम्ही मर्यादेपुरतं नाती जगायला लागाल ना, मर्यादेनुसार नाती जपायला लागाल ना, तेव्हा तुम्हाला कळेल की खरंच सगळं म्हणजे असं सगळं सोयीस्कर वाटेल, नाती हाताळणं सोयीस्कर वाटेल. खूप जणींचं असतं की माझी सासू असंच, माझी नणंद जाऊ, किंवा मग माझी भाऊजाई अशीच तशीच, ही मैत्रीण अशी बोलली, ती तशी बोलली. ठीक आहे ना, तुम्हाला बोलता येत ना, तुम्ही मर्यादेपर्यंत बोला. सासू बोलली तेवढ्यापुरतं तेवढं बोलून मोकळं व्हायचं, मनात ठेवण्याऐवजी त्यांच्याशी तेवढं बोलून मोकळं व्हायचं. आवडत नाही ना त्यांना ती गोष्ट, नाही करायची त्यांच्यासमोर, बाजूला होऊन जायचं, किंवा त्यांच्यासमोर तसे विषय नाही छेडायचे. आली तिथे मर्यादा, याचा अर्थ स्वतःच्या हौशींवर स्टॉप लावायचा असं नाही. सेम गोष्टी प्रत्येक याच्यात लागू होतात. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, स्वतःचं महत्त्व वाढवायचं असेल तर फिनान्शियली इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. मी हे नवीन वर्षाच्या संकल्पांमध्ये खूप चांगलं एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की स्वतःचं महत्त्व वाढवण्यासाठी इंडिपेंडंट होणं खूप गरजेचं आहे. आताच्या 21व्या शतकात प्रत्येक हाऊसवाईफने, प्रत्येक स्त्रीने फिनान्शियली इंडिपेंडंट होणं गरजेचं आहे. हे माझं नवीन वर्षाचं रिझोल्युशन होतं आणि त्यावर मी खरी उतरते आहे. हे मला सांगताना तुम्हाला खूप आनंद होत आहे की माझी त्या बाजूने वाटचाल झालेली आहे. आणि आजच माझं थोडं का होईना चुटूरपुटूर पेमेंट मला माझ्या अकाउंटमध्ये जमा झालं, तर मला प्रचंड आनंद झालेला आहे. तर बघा, आता घर सोडू शकत नाही आपण, कारण घर सांभाळायचं असतं. घर सांभाळूनही तुम्ही भरपूर गोष्टी करू शकतात. तुम्ही हॉबी क्लासेस घेऊ शकतात, तुम्ही ट्युशन्स वगैरे घेऊ शकतात. त्याच्यानंतर हल्ली सोशल मीडियामधनं पण भरपूर पैसा मिळतो. ऑनलाईन रिसेलिंग, नंतर कमर्शियल मार्केटिंग वगैरे, ह्या सगळ्या भरपूर गोष्टी अवेलेबल आहे. ज्याची त्याची ट्रिक असते, फक्त करायचं आहे एवढं ठाणं. माझंही तेच झालेलं होतं, गॅप पडला, त्याच्यानंतर कुठलाच मार्ग नव्हता. पण डोक्यात एक गोष्ट फिट झालेली होती की काहीही करून मला फिनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. चुटूरपुटूर जे येतील ते येतील, पैसे कमी पडतात घरात असं नाही, पण मला स्वतःचा हक्काचा पैसा हवा आहे, जो स्वतःचा आहे, स्वतः कमवलेला आहे. तर त्यात मी खरी ठरली. आणि कसं असतं, आपण जे कमवतो ना, तर समाधान असतं त्या गोष्टीमध्ये. आणि मुळात माहिती का, आपण फिनान्शियली इंडिपेंडंट होण्यासाठी डोक्याला काहीतरी काम लावतो, हाताला आणि डोक्याला. त्याच्यामुळे आपण सतत गुंतलेलो असतो. मी सोशल मीडियाला कुठेतरी एक मेसेज वाचला होता की स्वतःच्या कामात गुंतवून ठेवलं, तिथे जे सुकून मिळतं ते सुकून तुम्हाला दुसरं कुठेच मिळणार नाही. त्यामुळे स्वतःच्या कामावर प्रेम करा. त्यावर प्रेम केल्यामुळे तुम्हाला जे काही सुकून मिळणार आहे ना, ते एकदम खरं सुकून असणार आहे. म्हणूनच सांगते, स्वतःच्या डोक्याला कामामध्ये गुंतवा, कारण रिकामं डोकं हे शैतानचं घर असतं, असं जुनं लोक म्हणत होते. म्हणून मी सतत स्वतःला गुंतवून ठेवलेलं असतं. आणि बाकीच्यांनासुद्धा सांगेल की तुम्हीही गुंतवून ठेवा. काय होऊन जातं, आपण जर रिकामी असलो ना, तर अतिविचार येतात डोक्यामध्ये. अतिविचार आल्यामुळे काय होतं, आपले विचार इतके भरकटतात, इतकेच भयानक भरकटतात की बापरे, इतक्या भयानक लेवलला पोहोचतात ते की त्याचा इतका मोठा दुष्परिणाम आपल्या स्वतःवर होतो, आपल्या फॅमिलीवर होतो आणि आपल्या मनावर सुद्धा होतो. त्यामुळे आपण किती ना काही दिवस डिस्टर्ब राहतो. म्हणजे फ्युचरचा विचार करून आपण आपला प्रेझेंट जो आहे तो पूर्ण स्पॉईल केलेला असतो, खराब केलेला असतो. त्यामुळेच काम लावा डोक्याला, काहीतरी कशात तरी स्वतःला गुंतवून ठेवा. स्वतःला गुंतवून ठेवणं खूप गरजेचं आहे, नाहीतर तुम्ही अतिविचार करायला लागतात किंवा आपण डिप्रेशनमध्ये जातो. तर ह्या गोष्टीमुळे सुद्धा आपण स्वतःचं महत्त्व वाढवू शकतो. त्याच्यानंतर सगळ्यात शेवटची आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःवर प्रेम करायला शिका. तर बघा, स्वतःवर प्रेम करणं म्हणजे काय, हाऊसवाईफ असलं की गबाळासारखं राहायचं नाही. मी सकाळपासून तुम्हाला दिसते आहे बन वगैरे बांधूनच होती, कामं आवरते आहे, पण नंतर मी छान तयारी केलेली आहे. तुम्ही बघू शकतात, केस वगैरे बांधले, टिकली वगैरे लावली, इयरिंग्स, मंगळसूत्र सगळं घातलेलं आहे. तर रोज टापटीप ठेवा. काही काही बायका असतात 2-2 दिवस केस विंचरत नाही, त्यामुळे त्या गबाळासारख्या दिसतात. तर गबाळासारखा नका दिसू, प्रेझेंटेबल राहा आणि काहीतरी नवीन हॉबी जपा. आता परिवर्तन म्हटल्यानुसार आपली हॉबी ही बदलू शकते, कोणाची तीच राहू शकते. माझी बदलली. सध्या मला पुस्तक वाचायचं वेळ लागलेलं आहे, जे मला आधी नव्हतंच. अजून एक गोष्ट की कोण काय म्हणतंय हे दुसऱ्याला पटवून देण्यापेक्षा ते स्वतःला किती पटतं हे जास्त महत्त्वाचं आहे. हे लक्षात आलं ना, तर खूप गोष्टी सोप्या होतात आयुष्यामध्ये, कारण लोक हे नाव ठेवण्यासाठीच असतात. तर लोकांचा विचार करू नका आणि स्वतःचं महत्त्व आधी स्वतःला पटवून द्या. एवढंच मला तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचं आहे. काही चुकीचं बोललं गेलं असेल तर सॉरी. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर पुन्हा एकदा सांगते आहे, चॅनल आठवणीने सबस्क्राईब करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये.
तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.